स्वतःच ब्रेक घ्यायचा विचार करतोय. तर असा खरंच काही विचार आहे का? नाही, मी ब्रेक नाही घेत, लोकांनी ब्रेक देऊन टाकला आहे. आपण म्हणून ब्रेकमध्ये आहे. या संस्थेला फार जुना वारसा आहे आणि इथून तयार झालेला विद्यार्थी हा खरंच देशासाठी आणि राज्यासाठी काम करू शकतो. जो समृद्ध असेल, ज्याची खरंच आर्थिक परिस्थिती असेल, आपल्या परिवाराचं सुरक्षितता पूर्ण झाल्यानंतर जर ज्याला वाटत असेल, की मग मला ही हौस केली पाहिजे, त्यांनी ती करावी. ABVP आयोजित अहिल्यानगर युवा संसद अहिल्यानगर इथे आज आपण उपस्थित आहोत आणि इथे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील आहेत. तर सर मला तुम्हाला थेटच विचारायचं आहे की तुम्ही आता मुलांच्या प्रश्नांना खूप मुद्देसूद उत्तरं दिलीत. तर आत्ताचा ही जी युवा आहे आणि यांनी जे विचारलेले प्रश्न आहेत किंवा ही जी शॅडो मिनिस्ट्रीची जी आत्ता आपण सगळी सिस्टीम बघितली, ती पाहता आपला युवा भविष्यात कसा असेल आणि कसं नेतृत्व करेल असं वाटतं? नाही, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हा खरं तर देशामधला आजच्या राजकारणाचा ज्याला म्हणतो, जेवढे आज आपण मंत्री पाहतात केंद्रामध्ये, राज्यामध्ये, हे सगळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य कधी ना कधीतरी राहिलेले आहेत. या संस्थेला फार जुना वारसा आहे आणि इथून तयार झालेला विद्यार्थी हा खरंच देशासाठी आणि राज्यासाठी काम करू शकतो. म्हणून आज आपण अहिल्यानगरमध्ये याची युवा विद्यार्थ्यांचा संवाद केला. मुलांचे प्रश्न असतात, सगळे आज शिक्षण घेत आहेत, कोणी ना कोणीतरी विविध स्तरावर काम करतं आहे. आपल्या शहरासाठी काय भविष्य आहे, आम्हाला काय भविष्य आहे, या जिल्ह्यामध्ये खरंच भविष्य युवकांना आहे का नाही, असे थोडेफार प्रश्नांचं उत्तर देणं हे क्रमप्राप्त असतं कुठल्याही राजकीय व्यक्तीला. आज मला वाटतं बहुतांश अनेक लोकांना प्रश्न होते, काही ठराविक लोकांचे आपण घेऊ शकलो आणि विशेषतः अराजकीय चर्चा झाली. कोणावर टीका टिप्पणी करायचं काही कारण नाही. विकासाचा एजेंडा घेऊन आपण काम करत आहोत. प्रधानमंत्र्यांनी केलेले कामं, मुख्यमंत्री महोदयांनी केलेले कामं, पालकमंत्र्यांनी केलेले कामं आणि मग NDA सरकार, महायुती सरकार, जिल्ह्यामध्ये असलेली सत्ता, आज हे ट्रिपल इंजिन सरकार या मुलांना काय भवितव्य देणार आहे, याच्यावर हा खरं संवाद होता आणि मला असं वाटतं की समाधानकारक उत्तर आपण मुलांना देऊ शकलो आणि हे मुलं जे आम्ही विजन पाहतो आज, ते विजन कदाचित आमच्या कालावधीमध्ये जरी पूर्ण नाही होऊ शकलं काही कारणास्तव, तर हे मुलं ते विजन घेऊन पुढं समाजाला दिशा द्यायचं काम करतील आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे काम करत आलेलं आहे आणि यापुढे करत राहील. दादा मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता विद्यार्थ्यांनी एक शेवटचा प्रश्न विचारला होता की राजकारणामध्ये यायचं असेल तर विद्यार्थ्यांनी काय करावं? तुम्ही उत्तर दिलं की येऊच नये. इव्हन मीही विचार करतोय की मी ब्रेक घेऊ की काय? तर त्यावर काय सांगाल की खरंच असा विचार आहे ब्रेक घेण्याचा? नाही, राजकारणामध्ये दुर्दैवाने जे लोक येऊ इच्छितात त्यांना राजकारणाची पार्श्वभूमी माहिती नाही. माझं एकच मत आहे सगळ्यांना की आपल्या घराची जबाबदारी सोडून आज आईवडिलांनी त्यांच्या मुलांना शिकवलं, कर्ज घेऊन शिकवलं असेल, आज आपण लग्न करून एखादी मुलगी घरी आणतो बायको म्हणून, त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, तुमचे मुलं बाळ आहेत. या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून वायफट नुसतं कर्ज काढून राजकारणामध्ये येणं आणि सगळा पैसा त्याच्यामध्ये खर्च करून टाकणं आणि नंतर आईवडिलांच्या उपचारासाठी पैसे नसतील, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसतील, तर असं राजकारण कोणीही करू नये, माझं स्पष्ट मत आहे. जो समृद्ध असेल, ज्याची खरंच आर्थिक परिस्थिती असेल, आपल्या परिवाराचं सुरक्षितता पूर्ण झाल्यानंतर जर ज्याला वाटत असेल की मग मला ही हौस केली पाहिजे, त्यांनी ती करावी. पण आई-वडील, बायको, परिवार हे पहिलं सुरक्षित करा आणि मग राजकारणात या. अन्यथा राजकारणी व्यक्तीपेक्षा हे मुलं जर उद्योजक म्हणून शहरामध्ये आले, हे जर उद्योजक म्हणून काही एखादा उद्योग, लघु उद्योग जरी टाकू शकले आणि या मुलांच्या माध्यमातून जर 25 घरांना हे रोजगाराच्या माध्यमातून चालू शकले, तर जास्त अधिक त्यांचा मुलांचा फायदा होईल. राजकीय व्यक्ती होण्यापेक्षा मी माझं व्यक्तिगत मत सांगतो, एक उद्योजक म्हणून मला कधीही राहायला आवडेल. कारण की एक उद्योजकच शहराची दिशा अधिक गतीने बदलू शकतो. उद्योजकतेच्याच माध्यमातून विकास येईल आणि रोजगार येईल आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून समृद्धी येईल. असा एक सारांश वैचारिकतेचा भाग असतो. पण ज्याचं खरंच परिस्थिती नसेल त्यांनी प्रयोग हा करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. नाही सर, आता अहिल्यानगरमध्ये युतीचं सरकार आलंय त्यानंतर होपफुली सगळेजण तुमच्याकडे पाहत आहेत की अजून चांगल्या पद्धतीनं बदल होतील. पण तुम्ही एक ओझरतं स्टेटमेंट दिलं की मी स्वतःच ब्रेक घ्यायचा विचार करतोय. तर असा खरंच काही विचार आहे का? नाही, मी ब्रेक नाही घेत, लोकांनी ब्रेक देऊन टाकला आहे. आपण म्हणून ब्रेकमध्ये आहे. आता ते ब्रेक के बाद मिलेंगे म्हणतो, तर ते आपल्याला ब्रेक घेता येईना असा प्रॉब्लेम आहे. राजकारणामध्ये मी आज खासदार जरी नसलो तरी मला असं वाटतं की पदावर राहण्याची आवश्यकता मला वाटत नाही एखादं काम करण्यासाठी.
आज सत्ता केंद्री एका घरामध्ये एक सत्ता असावी ही भूमिका आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा वर्तमानपत्र आणि बातम्यामध्ये सांगितलं जातं, एका घरात 5-5 तिकीट आहेत, एका घरात 4-4 तिकीट आहेत. तर दुर्दैवाने पत्रकार माध्यम हे सांगायला विसरतात की कोणाच्या घरामध्ये तिकीट दिले जात नाही. फक्त दिले जातात ते सांगतात. जे देत नाहीत त्यांचा कोणी उल्लेखच करत नाही. तर आमच्या घरामध्ये आज मी जरी माझ्या असलो तर मला निवडणुकीला भरपूर संधी होती. मी कुठलीही निवडणूक लढू शकलो असतो. जिल्हा परिषद लढू शकतो. पण माझा तो विचार नाही. कार्यकर्त्यांच्या निवडणुका हे कार्यकर्त्यांनी लढवाव्यात. आम्ही नेते म्हणून आज आम्ही जनतेच्या मताने जरी नाकारलो गेलो असू तरी 5 वर्षे काम करत राहणे आणि 5 वर्षानंतर जर मला असं वाटलं की मला आज राजकारणामध्ये राहायचा रस नसेल तर मी त्या ठिकाणी तो निर्णय घ्यायला पण कमी करणार नाही की याच्यामधून मी बाहेर पडेल. माझं आयुष्य हे राजकारणामुळे कधी चाललं नव्हतं ना कधी चालेल. दुर्दैवाने प्रश्न एकच उपस्थित होतो की जर आमच्यासारखे लोक बाहेर पडले तर मग जिल्ह्याचं काय होणार या एका विचारानेच फक्त माझी हिंमत होत नाही. तर मी असं माझं व्यक्तिगत विचारलं तर मी कधी बाहेर पडायला तयार आहे. खरंच दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि इतक्या सुंदर प्रकारे आम्हाला उत्तरं दिलीत. धन्यवाद.